श्री गणेश पुराण भाग 2 क्रीडाखंड अध्याय 56 ते 61 नरांतकाचा वध। श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ। ब्रह्मदेव पुढे म्हणाले, आपल्या अनेक बलाढ्य दैत्यांचा महोत्कटाने वध केला म्हणून नरांतक अक्षरशः जळफळत होता। त्याने पुन्हा एकदा प्रयत्न करायचे ठरवले। शूर आणि चपल या 2 सहकार्यांना कामगिरीवर पाठवले। महोत्कट शुक्ल ब्राह्मणाकडून प्रासादाकडे जात असताना त्यांनी पालखीवर हल्ला केला। भयभीत झालेल्या भोयांनी तेथून पळ काढला। तेव्हा महोत्कटाने त्या दैत्यांना चांगलेच बुकलून काढले। त्याने दोघांना आपटून ठार मारण्याचे ठरवले। त्यांच्या पायांना धरून गरागरा फिरवले, पण नंतर जीवे न मारता दम देऊन त्यांना हकलून दिले। शूर आणि चपल रडत आक्रंदत तेथून पळत गेले। त्यांनी नरांतकापाशी जाऊन सर्व वृत्तांत कथन केला। त्यांची अवस्था पाहून दैत्यराज बिथरला। संतापाने बेभान होऊन त्याने प्रचंड आकांडतांडव केले। महोत्कट आणि काशीराजा यांचा सूड उगवायचाच असा निश्चय करून त्याने त्वरेने आदेश दिले। महाबलाढ्य दैत्यसेना घेऊन तो काशीवर चाल करून गेला। त्या सेनेतील महावीरांच्या गर्जना आणि रणवाद्यांच्या तुंबळ निनादाने दशदिशा दणाणून गेल्या। त्रिभुवन भयकंपित झाले। देवांची गात्रे गळाली। नरांतकाने काशीनगराला वेढा घातला हे वृत्त कळताच राजानेही युद्धसिद्धता केली। आपल्या सेनापतीला व सैनिकांना दक्ष राहण्याचे आदेश दिले। संरक्षक व्यूहरचना केली। त्यानंतर त्याने गणपतीची पूजा केली। महोत्कट आपला पाठीराखा आहे। असल्या हजारो संकटांचा तो सहज नाश करील अशी त्याची पूर्ण श्रद्धा होती। शत्रूचा निपात करण्यासाठी तो घोड्यावर स्वार होऊन निघाला। काशीराजाचा प्रधान तटबंदीवरून नरांतकाचे सैन्यबल आजमावित होता। तो राजाला म्हणाला, महाराज, नरांतकाचे सैन्य आपल्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक आहे। त्याच्याशी समोरासमोर 2 हात करणे म्हणजे स्वतःचे मरण ओढावून घेणे असे माझे स्पष्ट मत आहे। मनुष्याने संकटसमयी व नेहमी आपल्या हिताचा विचार करावा। नरांतकापुढे आपला निभाव लागणार नाही। 4 मुत्सद्दी माणसे पाठवून तुम्ही त्याच्याशी तह करावा आणि वेळ पडल्यास या सर्व अनर्थाचे कारण असलेल्या महोत्कटास त्याच्या स्वाधीन करावे असे मला वाटते। काशीराजाची आपल्या अधिकाऱ्यांशी अशी चर्चा चालली असताना नरांतकाच्या सैन्याने तटबंदीवर प्रखर हल्ला चढवला। आत्ता युद्धाशिवाय पर्याय नव्हता। राजाने तातडीने प्रतिकाराचे आदेश दिले। काशीच्या सैनिकांनी दैत्यसेनेवर द्वेषाने हल्ला केला। उभय पक्षी युद्धाला तोंड लागले। भयंकर रणधुमाळी माजली। काशीराजाचे सैन्य ईर्षेने लढत होते। त्यांनी दैत्यसेनेचा प्रचंड विनाश केला। त्यांची पिछेहाट पाहून राजाला भान राहिले नाही। शत्रूचा प्रतिकार मोडीत तो आत घुसला। आपल्या सैनिकांपासून वेगळा पडला। याच संधीचा फायदा घेऊन दैत्यवीरांनी त्याला चहूकडून घेरले आणि शस्त्र ठेवण्यास भाग पाडले। त्यांनी काशीराजाला कैद करून नरांतकाच्या समोर उभे केले। मुख्य शत्रू हाती आला आहे। आता त्या ब्राह्मण कुमाराशी आपल्याला काही घेणे देणे नाही असे बोलून दैत्यराजाने काशीराजाला आपल्या रथात घातले आणि नगराकडे निघाला। त्याचे सैनिकही विजयनाद करत माघारी वळले। नरांतकाने काशीराजाला धरून नेले या वृत्ताने संपूर्ण नगरीत एकच हाहाकार माजला। लोक चिंताग्रस्त होऊन आक्रोश करू लागले। सर्वत्र भीषण शोककळा पसरली। राणीला मोठा मानसिक धक्का बसला। ती मूर्छित पडली। दासींनी राजवैद्यांना बोलावून तिला महत्प्रयासाने शुद्धीवर आणले। ती हंबरडा फोडून रडू लागली। हा कश्यपपुत्र येथे आल्यापासून दैत्यांनी आमच्याशी वैर धरले आहे। महोत्कटामुळेच आमच्यावर वारंवार संकटे येत आहेत। तोच अनर्थाचे मूळ कारण आहे। आज त्याच्यामुळेच परचक्र आले। माझ्या स्वामींवर जीवेघेणे संकट ओढवले। अशा प्रकारे ती महोत्कटाला एकसारखे दुष्णे देऊ लागली। त्या आणीबाणीच्या प्रसंगी महोत्कटाने राणीची त्वरेने भेट घेतली। तिला धीर दिला। तिचे सांत्वन करून तो त्वरेने प्रासादाबाहेर आला। प्रांगणामध्ये येऊन त्याने प्रचंड गर्जना केली आणि आपल्या सिद्धींच्या सामर्थ्याने अफाट सैन्य उत्पन्न केले। मग एक अक्राळ विक्राळ कालपुरुष निर्माण केला। त्याला त्या सेनेचे आधिपत्य करावयास सांगितले। तो म्हणाला, स्वामी,
तुमच्या आज्ञेने मी कोणत्याही कामगिरीवर जाण्यास तयार आहे. पण मला खूप भूक लागली आहे. मी काय खाऊ? महोत्कट म्हणाला, कालपुरुषा, नरांतक दैत्य काशीराजाला अटक करून घेऊन गेला आहे. तू हे सैन्य घेऊन जा. तुझे पोट भरेल इतक्या दैत्यांना खा. बाकीच्यांना यमसदनास धाड. राजाची सुखरूप सुटका करून तू नरांतकाचे मस्तक येथे घेऊन ये. कालपुरुष महाभयंकर गर्जना करत प्रचंड सैन्यानिशी नरांतकावर चाल करून गेला. अत्यंत विकट हास्य करून तो दैत्यसेनेवर तुटून पडला. त्याने राक्षसांचे समूहच्या समूह तोंडात टाकले. त्यांना दाढेखाली रगडून गिळून टाकले. तो भीषण संहार पाहून नरांतकासह त्याच्या सेनेतील बलाढ्य वीरांचेही धाबे दणाणले. त्यांचा प्रतिकार लटका पडला. दैत्यांवर मनसोक्त ताव मारून कालपुरुषाने तृप्तीचा ढेकर दिला. मग त्याने नरांतकाची मानगूट धरली आणि त्याला फरफटत महोत्कटासमोर आणून टाकला. तो म्हणाला, स्वामी, हा घ्या तुमचा शत्रू. याचे काय करायचे ते तुम्हीच ठरवा. मी याच्या सर्व सेनेला खाऊन टाकले आहे. आत्ता मी सुस्तावलो आहे. मला विश्रांतीसाठी एखादे निवांत स्थान दाखवा. महोत्कट म्हणाला, कालपुरुषा, तू माझे मोठेच कार्य केले आहेस. तू माझ्या उदरात विश्रांती घे. महोत्कटाने आपल्या जबडा उघडला. त्या मार्गे कालपुरुष सूक्ष्म रूपाने त्याच्या उदरात प्रवेशला. कालपुरुषाने दैत्यसेनेचा ग्रास केला तेव्हा काशीराजालाही गिळून टाकले होते. त्याने महोत्कटाच्या उदरात प्रवेश केल्यावर काशीराजाही तेथे गेला. राजाला तेथे अनंत ब्रह्मांडे दिसू लागली. हा काय प्रकार आहे हेच त्याला कळेना. तो संभ्रमित झाला. महोत्कटाला काशीराजा कोठेच दिसला नाही. त्याने अंतदृष्टीने त्याचा सर्वत्र शोध घेतला. तो आपल्या शरीरात आहे हे त्याला तत्काळ लक्षात आले. मग त्याने निज सामर्थ्याने आपल्या उदरातच एक बालक निर्माण केले. त्या बालकाने राजाला मार्गदर्शन केले. त्याला विनायकाच्या रोमरंध्रांतून बाहेर काढले. तेव्हा राजाला आपण आपल्याच प्रासादात असून महोत्कट प्रांगणात खेळत आहे असे दृश्य दिसले. हे स्वप्न आहे की सत्य हेच त्याला कळेना. त्याने महोत्कटाला दुरूनच नमस्कार केला. मग तो राणीच्या मंदिरात प्रवेशला. आपल्या पतीला सुखरूप परतलेला पाहून तिचा आनंद गगनात मावेना. तिने पंचारतीने त्याला औक्षण केले. कालपुरुषाने आपल्या सेनेचा केलेला प्रचंड संहार, त्याचे महोत्कटाच्या शरीरात प्रवेश करणे, काशीराजाचे त्याच्या रोमरंध्रातून बाहेर येणे हे सर्व नरांतकाच्या डोळ्यांसमोरच घडले होते. त्यामुळे तो फारच आश्चर्यचकित झाला. महोत्कटाच्या रूपाने प्रत्यक्ष परब्रह्मच भूलोकी अवतरले आहेत हे त्याच्या लक्षात आले. पण हार मानणे त्याच्या स्वभावात नव्हते. त्याने प्रचंड गर्जना करून महोत्कटावर चढाई केली. त्याची गर्जना ऐकून काशीराजा त्वरेने बाहेर आला. नरांतकाचा दृष्ट हेतू लक्षात येताच त्याने प्रचंड शरवृष्टी करून त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्या दुष्ट दैत्याने तीव्र प्रतिकार करून राजाच्या हातातील धनुष्यच हिरावून घेतले. ते पाहून महोत्कटास संतापनावर झाला. त्याने आपल्या परशूने नरांतकावर आघात केला. तो मार असह्य होऊन त्याने तेथून पळ काढला. वेशीबाहेर येताच त्याने मायावी शक्तीने विशाल रूप धारण केले आणि काशीनगरावर वृक्षपाशानांचा अविरत मारा करू लागला. नागरिक भयभीत होऊन प्राणरक्षणार्थ सैरावैरा पळू लागले. महोत्कटाने आपल्या परशूने चोख प्रत्युत्तर देऊन तो मारा निष्प्रभ केला. मग त्याने आपल्या मंत्रशक्तीने आवाहन केले. त्यावेळी आकाशातून एक दिव्य धनुष्य आणि अक्षय भाता त्यांच्या सम्मुख प्रकट झाला. महोत्कटाने धनुष्य हाती घेतले. भात्यातील एक तीक्ष्ण बाणावर भयंकर दाहक अस्त्राची योजना करून त्याने अचूक शरसंधान केले. त्या बाणाने नरांतकाचे दोन्ही हात छेदले. त्यांपैकी एक हात स्वर्गातील देवांतकाच्या अंगणात तर दुसरा हात त्याच्या पित्याच्या रौद्रकेतूच्या अंगणात पडला. त्याचवेळी नरांतकाला पुन्हा 2 हात फुटले. त्याने अधिक द्वेषाने महोत्कटावर चढाई केली. महोत्कटाने तीव्र गतीने अभिमंत्रित बाण सोडून त्याचे दोन्ही पाय व मस्तक छेदले. ते मस्तकही त्याच्या पित्याच्या दारी पडले. राक्षसी मायेमुळे त्याला पुन्हा पाय आणि मस्तक आले. असे अनेक वेळा घडले. नरांतकाचा वध करायचा तरी कसा असा महोत्कटाला प्रश्न पडला. तो चिंतामग्न झाला. शेवटी त्या दृष्टाला मायेनेच परास्त करावे
असा निश्चय करून त्यानेही आपली माया पसरवली. त्याच्या योगमायेने नरांतकाला भ्रमिष्ट केले. महोत्कट हा स्त्री आहे की पुरुष, देव आहे की मानव, राक्षस आहे की आपला पिता, हेच त्याला कळेना. त्याला संभ्रमात पाडून महोत्कटाने एकदम विराट रूप धारण केले आणि त्या दृष्टाला अंगठ्याने चिरडून टाकले. नरांतकाचा अंत झाला. त्रिभुवनाचे महान संकट टळले. सृष्टीने निश्वास टाकला. देवांनी महोत्कटावर आनंदाने पुष्पवृष्टी केली. त्याच्या पराक्रमाचे कौतुक केले. काशीराजाने व त्याच्या प्रजाजनांनी त्याचे आभार मानले. काशीमध्ये आनंदोत्सव साजरा केला. अशा रीतीने गणेश पुराण भाग 2 अध्याय 56 ते 61 समाप्त. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ.